संजयजी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवर समोरच्या दिशेने फटका खेळलाय. झेल सुटल्यानंतर इन ऍक्शन मोड मध्ये येतील की काय. प्रयत्न तर चांगले होते परंतु त्यानंतर मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा चौकार या ठिकाणी घोषित. वेग भरपूर होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. उर्दू विकेट आडव्या बॅटने एकेरी धाव देखील ज्या प्रकारे कंप्लीट केल्याने एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना आतापर्यंत 5 धावा या धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा देखील धावफलकावर झाल्यात. भरपूर चांगला तरार आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत या मॅचच्या दरम्यान स्वीट साऊंड ऐकायला मिळालाय. काय क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जाईल डी पेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओव्हर द रोप 4 रनसाठी चौकार. पाहायला मिळते. काही स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती तुम्ही पाहिली. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आणि गोलंदाजीच्या मार्कवर राहुलजी यांना इन्व्हाइट केलंय. स्वतः टीमचे कॅप्टन आहेत आणि ॲज अ कॅप्टन म्हणून या मॅच मध्ये भरपूर अपेक्षा असतील या खेळाडूकडून. हा बॉल देखील वेग बंदात होता. प्रयत्न तर तेवढाच चांगला दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलवर देखील आक्रमकतेचं रूप धारण केलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर राऊंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात. पकडला एक सोपा झेल आणि पहिला धक्का 13 रनवर. पाहायला मिळाला.
नवीन फलंदाज देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली, अपील मध्ये उत्साह होता, परंतु पंचांनी अपील फेटाळली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे नवीन फलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतात. कृपया करून आपणास मी विनंती करतोय की आपण आपापला एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. पकडला हा झेल आणि फलंदाज होईल बाद. हा बॉल देखील ऑब्स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांपर्यंत दर्शवत असताना डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 रन. डीजे ब्लीज हो नंबर 3 आणि पंकजी त्रिपाठी यांना इन्व्हाइट केले तिसऱ्या स्पेल साठी. हलक्यात आणि कट केला. टायमिंग भरपूर चांगला. चेंडू चाललाय गलीच्या दिशेने. फिल्डर पोहोचतील तोपर्यंत ओव्हर द रोप रन मिळतात 4. आणखीन एक दमदार स्ट्रोक चौकार. सज्ज होत आहे. ओव्हर द विकेट मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. हलक्यात आणि दिशा दिली. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 वर 2 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील लगेच रेडी राहायचं टॉस साठी. पुन्हा एकदा कट केलाय. टायमिंग सिंग पाहायला मिळेल की काय, परंतु चांगलं बॅकअप मिळालं. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 19. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला आणि विकेट क्रमांक 2 गमावला. आणखीन एक धक्का. एक रन घेतला 20 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल. हा बॉल देखील अगोड पद्धतीचा बॉल होता. अंगाचा भेद घेतला. 3 ओव्हरचा खेळ झालाय आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन.
तर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे ऑफिसर आदरणीय टेकाळे साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जातोय. हेड कॉल होता. टायमिंग प्रॉपर होतं. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळाला आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. ओव्हर नंबर 4 हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. झेलची संधी गमावली. संधी गमावल्यानंतर थोडासा दबाव वाढलाय. प्रत्येक जण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एखादी संधी ज्यावेळेस गमावतो त्यावेळेस दबाव त्याच्यावर थोडासा वाढलेला असताना तसाच प्रयत्न सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळालाय. एकंदरीत या मॅच मध्ये या बॉलवर 23 वरती अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. वेग भन्नाट होता. भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र पूर्णपणे दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन चालला. बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रतिस्पर्धी टीमचा कॉन्फिडन्स वाढतो. त्यानंतर एक नवी रणनीती त्यांच्या माध्यमातून आखली जाते आणि ती रणनीती सत्यामध्ये उतरवताना गोलंदाज पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी. रनआउटची संधी आणि फलंदाज होतील बाद. आणखीन एक धक्का. पहिला सिंगल आहे ना, लक्ष ठेवा फक्त. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळाली. तेवीस रन आतापर्यंत होतात 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. लॉफ्ट केलाय डीप पॉइंटच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत रन मिळतील 4. आज चौकार. माझे मनान भरले सखोरी.
वेग देखील भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला डॉट बॉल ची समाप्ती. नवीन फलंदाज तुषार वंजारी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हा बॉल देखील आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. कौतुकास्पद गोलंदाज आदित्य शर्मा ज्या प्रकारे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात, परंतु प्रवेश यांच्या माध्यमातून भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आदित्य शर्मा यांना स्ट्राईक पासून थोडंसं वंचित ठेवलंय. वेग भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला हा बॉल देखील निर्धाव आलाय. शेवटचा अंतिम बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सोपा झेल पकडलाय. आणखीन एक महत्वाचा विकेट परवेश यांनी पकडलाय. आणि आता मात्र टीमची धावसंख्या 27 रन. बॅट्समन संतोष नवीन फलंदाज संतोषजी मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होतात. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज 28 झालेत का 27 पंकज आलेत. बिगिट करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच. अप्रतिम दर्जाचा झेल. महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देणारा हा झेल आपल्याला पाहायला मिळालाय. ही स्पर्धा तुमची आमची सर्वांची आहे आणि ज्यावेळेस मॅच चालू होईल ना, तुमचा कृपया करून एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा, कारण क्रिक हिरोजच्या माध्यमातून देखील हलक्या हाताने दिशा दिली. ऑन हॅट्रिक वर होते, परंतु चांगला प्रयत्न. एक सिंगल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर. फिल्डर तैनात. कॅच ड्रॉप. मोक्याच्या क्षणी हा झेल सोडलाय आणि एकेरी धाव देखील या ठिकाणी. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 घेतले ना. 8 गडी बाद 29. 28 रन. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न अप्रतिम होता.
डॉट बॉलची समाप्ती होते. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय शेवटच्या बॉलवर, परंतु प्रयत्न चांगला केला होता. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड साठी कॉल जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. टीमची धावसंख्या 30 रन होतात आणि 31 रनचं टार्गेट असेल. तर चला लगेचच मैदाना 31 रनचं टार्गेट असेल. मला त्यासाठी आम्ही प्रत्येक टीमला सूचित करतोय की कृपया करून आपण आपला एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवत जावा, जेणेकरून जी काही शंका तुमच्यामध्ये असेल KYC संघ या ठिकाणी रणनीती ठरवताना महादेव जाधव यांच्या नेतृत्वामध्ये रणनीती आखताना KYC चा संघ सर्व खेळाडूंना आज संधी मिळाली पाहिजे या उद्देशाने ते मैदानात उतरताना दिसणार आहेत. आज KYCच्या संघाने एक जबरदस्त पारस नावाचा आणलेला आहे बॅट्समन, जो आज 6 छक्के मारणार आहे. मला पारस डोगराची आठवण येते या ठिकाणी. यावेळेस पारस डोगराने जम्मू काश्मीर संघाला रणजी च विजेतेपद मिळवून दिलंय. अमित आवटी सर यांच्या टीमने जर हे रन डिफेंड केले तर त्यांना 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी. सूर्यकांत तिडके सर यांच्याकडून ECC 2 संघाने या सामन्यामध्ये विजय मिळवला तर त्यांना पंच तारांकित हॉटेलमध्ये एक मेजवानी देण्याचं निश्चित केलंय. आणि LCC 1 संघाकडून सुद्धा त्यांना ऑफर आहे की हे सामना ते पराभूत झाल्यास पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण मिळेल. आता कोणतं स्वीकारायचंय ते त्यांनी ठरवावं. गोलू पहिलं षटक घेऊन येताना आपल्या सामन्यासाठी आणि रितेश एक विस्फोटक फलंदाज एक दुसरं अर्धशतक त्यांनी साकारलं होतं या आधीच्या सामन्यामध्ये. स्कोअर 31 रन्स, 31 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक घेतली रितेश यांनी. एक राऊंडचा हे पाहिजे आपल्याला मैदानाचं, हे डीप स्क्वेअर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, गली एक लिहिलेलं पाहिजे, एक मॅप पाहिजे आपल्याला. हा आपल्यासाठी म्हणजे कॉमेंट्री हे ती मग त्याने जरा मी काढला होता बॉल. शेवटच्या ज्या मॅच आहेत
पहिलं षटक घेऊन येत आहेत गोलू यांचा पहिला चेंडू. उत्कृष्ट लाईन लेंथ गोलू यांची पहिला चेंडू मिस झालाय. रितेश यांच्याकडून प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न. रितेश पवार पुढचा चेंडू परत एकदा प्लेसमेंट केलाय डीप पॉइंटच्या दिशेने सॉरी. अमित तुषार वंजारी त्या ठिकाणी एक हरहुन्नुरी व्यक्तिमत्व. माझ्या उजव्या बाजूला सूर्यकांत तिडके सर. फुलटोस चेंडू मिस झाला. लो फुलटोस. उत्कृष्ट गोलंदाजी गोलू यांच्याकडून. उजव्या बाजूला आयोजक सूर्यकांत तिडके, डाव्या बाजूला अमित चव्हाण सर. एक उत्कृष्ट मेजवानी दिली आहे त्यांनी या ठिकाणी सर्व खेळाडूंसाठी. अपील करताना पंच रितेश यांच्या विकेटसाठी मंकडींग करताना प्रयत्न गोलू यांचा. पंचांचा निर्णय नॉट आउट. पुढचा चेंडू गोलू यांचा. मला विनोद मावदे साहेब यांनी याआधी असंच डाईव्ह करताना ते इंज्युअर्ड झाले होते, त्यामुळे त्यांनी थोडस स्वतःला वाचून क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला. उडवलेला चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून. हाताचा चेंडू एका धावेच्या जागी 4 धावा. आधीच कमी धावसंख्या उभारली आहे, त्यात असा गच्चा क्षेत्ररक्षण संघाची मनोबल कमी करण्याचं कमी होताना दिसतंय. 7 धावा झाल्यात. रुपेश पुढचा चेंडू गोलू यांचा हाफ ट्रॅकर तरीही उडवलाय. निखिल यांच्याकडून झेलबाद झाले तर फलंदाज लेग स्लिपला निखिल उभे होते, त्यांनी एक उत्कृष्ट झेल टिपला या ठिकाणी. बाद झाले तर रुपेश बाद झाले ते या ठिकाणी. काय पुढचा षटक दक्षच सामन्यावर पूर्णपणे लक्ष. रेल्वे ट्रॅक एंड कडून पारसिक हिल एंड कडून. समोसा का पुढचा चेंडू दक्ष यांचा उत्कृष्ट टोलवलेला लॉंग ऑनच्या दिशेवर एक उत्कृष्ट झेल टिपलाय. उज्ज्वल यांनी नाही मी नको. लॉंग ऑनच्या दिशेवर रितेश बाद होताना दिसतात. उत्कृष्ट गोलंदाजीचा संजू फलंदाजीसाठी. 6 वाजता पहिलीच मॅच होते ना आज.
30 धावा. वेल जज परत वेल कॅच आउट. 2 चेंडू 2 महत्वाचे फलंदाज बाद झाले ते या ठिकाणी फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या कोणता 2 चेंडू 2 उत्कृष्ट झेल टिपलेत LCC 2 संघ 1 संघ अडचणीत. फलंदाजाचं नाव राहुल. नमस्कार. पुन्हा एकदा सुरेख चेंडू बघूया. एक धाव घेण्यापासून रोखू नाही शकले आणि वाढती धावसंख्या किती रन किती झाली 8 रन. ECC संघाने पंचतारांकित हॉटेलची मेजबानी सिरियसली घेतलेली दिसते. त्यामुळे सामन्यात रोमांच आणलेला आहे. खर्चाची काळजी करण्याचं काम नाही. सूर्यकांत तिडके साहेब या ठिकाणी बसलेत. पूर्ण जोर लावताना कस बघूया सामन्यात रंगत येत आहे. बघूया रनआउट होते की काय झाली. थोडं संथ थ्रो त्यामुळे एक धाव रोखू शकले नाही. वाढती धावसंख्या 9. स्ट्राईकवर आहेत आशिष काय ना राहुल ना राहुल. गोलंदाज कोण आहे? अडचणीत दक्षला सुरेख लक्ष ठेवावं लागेल तेव्हाच या सामन्यात परती येऊ शकते. आणि बघूया पुन्हा एकदा हवेत चेंडू आणि क्षेत्ररक्षकाला जोपर्यंत थ्रो करणार एक धाव. दक्ष सुरेख गोलंदाजी करताना अयान सामना करतील दक्ष यांचा. सुरेख चेंडू आणि कव्हरच्या दिशेने एक धाव घेण्यात. बघूया डायरेक्ट हिट जर असती तर नक्कीच अयान तंबूत परतले असते. 2 षटकाच्या 2च षटक झाले ना. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 3 बाद 11 धावा. 24 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता LCC 2 संघाला. नाही बस नवीन गोलंदाज कोण आहे तो? उज्ज्वल देवराजला काहीतरी चमत्कार या ठिकाणी दाखवावा लागेल. ज्या प्रकारे दक्षने गोलंदाजी केली त्याच प्रकारे 38चा त्यांचा रनअप आहे. बघूया कोण बॉलिंग टाकतात तोच आहे ना. क्षेत्ररक्षण सजवताना देवराज स्वतः जागेवर जाऊन बघूया आता काय करतात. राईट आर्मवर विकेट. सुरेख चेंडू आणि बघूया सुरेख चेंडू अपील होताना यष्टीरक्षक तेवढे अपील करताना आढळले नाहीत. सुरेख गोलंदाजी देवराज सुरेख मारा करताना अयान यांना. संदीप गोरे साहेब जिथे कुठे असतील कृपया मंडपाकडे यावे. स्टेजवर या. संदीप गोरे सर. एकच धाव
एक्स्ट्रा कव्हरच्या डीप एक्स्ट्रा कव्हर वरती निखिल खेडेकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी. राहुल सामना करतील देवराज यांचा. देवराज पुन्हा एकदा सुरेख चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी इथे मेट्रो एंड कडून मारा करत आहेत देवराज. तुफानी गोलंदाजी. अठ्ठावीस नंबरची त्यांची टी शर्ट आणि त्यांना धावा सुद्धा जवळपास तेवढ्याच रोखायच्या होत्या. डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांचा निर्णय वाईट आणि वाढती धाव संख्या झालेली आहे 13. एक अतिरिक्त धाव. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन ECC 1 संघाकडून. 31 धावांची आवश्यकता पूर्ण. शॉट नक्कीच 4 धावा मिळतील. अतिशय नजाकतीने खेळलेला दिशा दाखवली चेंडूला. पुढचा चेंडू बघूया इथे कॅच होतो की काय आणि तिथे वंजारी तुषार वंजारी तुषार वंजारी यांनी सोडला. झेल टिपला. असा उत्कृष्ट तर आहे सामन्यामध्ये हा प्रेशर तर असतो. लक्ष त्यांना मैदानावर तुषार लक्ष केंद्रित यांच्याकडून करावं लागेल. मिस झाली आहे कॅच. उत्कृष्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा 3 बाद 19.
उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि त्यांनी अमित आवटी सर नक्कीच संघासाठी 4 धावा वाचवल्या त्यांनी. पुन्हा एकदा बघूया तिथे काय झेल टिपलेला आहे. झेल टिपला या ठिकाणी इतका- दक्ष यांनी. दक्ष ओके. बॅटिंग पिचवर फलंदाजीसाठी उपयुक्त असलेली खेळपट्टी